आज सगळ्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। 2,500 ते 3,000 मुलं IT कंपनी UPS कंपनीमध्ये फक्त वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उभे आहेत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर काटे आले आणि भीती वाटायला लागली। आपले पंतप्रधान काय म्हणतात, दरवर्षी आम्ही 2,000 रोजगार देऊ आणि दिलेत आणि आता रोजगार निर्माण झालेत। अहो, रोजगार जर निर्माण झाले आहेत तर मगरपट्टा सिटीमध्ये UPS कंपनीच्या बाहेर 2,500 ते 3,000 मुलं ताटकळत वॉक इन इंटरव्ह्यू साठी उभी होते। का खोटं बोलताय? का आमच्या तोंडाला पानं पुसताय? का आमच्या मुलांना रस्त्यावर आणताय? आज आमची मुलं रस्त्यावर आहेत, त्यांना रोजगार नाहीयेत। रोजगार नसल्यामुळे नैराश्यात जात आहेत, नैराश्यामध्ये त्यांच्या हातून चुका होत आहेत आणि त्याला जबाबदार तुम्ही आहात, कारण का तुम्ही खोटी आश्वासनं देतायत। यांनी कायम खोटी आश्वासने, जर हे म्हणतात नोकऱ्या उपलब्ध आहेत तर मग UPS कंपनीच्या दरवाजामध्ये IT कंपनीच्या दरवाजामध्ये 2,500 ते 3,000 मुलं ताटकळत का उभी होती? फक्त वॉक इन इंटरव्ह्यू साठी? म्हणजे तुमचं जे सरकार करतंय ते खोटं काम करतंय, खोटं काम दाखवतंय। आमच्या मुलांना रोजगार मिळत नाहीये। 2,500 ते 3,000 वॉक इन साठी जर इंटरव्ह्यूला दिवसभर लाईनीमध्ये उन्हा तानामध्ये ताटकळत मुलं उभी आहेत, त्याची जबाबदारी तुमची आहे। तुम्ही आमच्या नवयुवकांना त्रास देताय, काम देत नाहीये आणि वरती तोंड करून खोटं सांगताय की आम्ही रोजगार उत्पन्न केले। तुमचे हे शब्द मागे घ्या। तुमचं सरकार रोजगार देण्यासाठी कुठंही काम करत नाही, रोजगार उपलब्ध नाहीयेत। तो सोशल मीडियाचा व्हिडिओ सगळ्यांनी बघावा आणि विचार करावा, खरं काय खोटं काय। आमच्या मुलांना रोजगार मिळत नाहीये।